लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा आज सकाळी 9 वाजता सहयोग सोसायटीत जनता दरबार. अजितदादा देखील दर शनिवारी बारामतीमध्ये जनता दरबार घ्यायचे. विलिनीकरणानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व दादा करणार होते. राष्ट्रवादीच्या साप्ताहिकातनं शशिकांत शिंदेंचा मोठा दावा. तर पक्ष मजबूत करणं हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल, लेखात उल्लेख. शशिकांत शिंदेंच्या लेखावर माझा आक्षेप. अदृश्य शक्तींच्या कारवायांमुळे दादा राष्ट्रवादीतनं बाहेर पडल्याच्या दाव्यावर सवाल. जशास तसं उत्तर देणार, तटकरेंचा इशारा. अजितदादांना फोन केला, यामध्ये माझा काय दोष? सहकाऱ्यांसोबत बोलू शकत नाही का? मला आणि तटकरेंना टार्गेट केलं जात आहे. अनौपचारिक गप्पांच्या वेळी प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य. विलिनीकरणाचा प्रस्ताव समोरून आल्यास चर्चा करू, सुनील तटकरेंचं वक्तव्य. तर भाजपसोबत राहण्याची दादांची स्पष्ट भूमिका होती. विलिनीकरणासंदर्भात हिरामण खोसकरांची बाजूही जाणून घेणार, तटकरेंची भूमिका. दादांच्या मृत्यूनंतर पवारांच्या पक्षाकडून माध्यमांसमोर विलिनीकरणाची चर्चा. दरम्यान आमच्याशी चर्चा केली असती तर भूमिका मांडली असती. आता विलिनीकरण होणार नाही, अनौपचारिक गप्पांवेळी पटेलांचं वक्तव्य. अहमदाबाद विमान अपघाताच्या बातमीनं दादांच्या अपघातासंदर्भात संशय आणखी बळावला. पायलटवर कुणाचा दबाव होता का? सखोल चौकशी व्हावी, रोहित पवारांची मागणी. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची जिल्हा परिषदेतील विजयी सदस्यांसोबत बैठकीमध्ये सुनेत्रा पवार भाऊक. तर तुमच्या पाठीशी कोणी नाही असं समजू नका, मी भक्कमपणे तुमच्या पाठीशी, सुनेत्रा पवारांचं भावनिक आवाहन. मुख्यमंत्री फडणवीसांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेतली. सदिच्छा भेट असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती. अजितदादांच्या निधनाच्या बातमीनं धक्का. दादांची भेट झाली नाही याची खंत कायम असेल. TV9 वरील मुलाखतीमध्ये गौतमी पाटीलकडून भावना व्यक्त. शरद पवारांना आज डिस्चार्ज मिळणार. पवारांवर मागील 5 दिवसांपासून रुबी रुग्णालयामध्ये उपचार. पवारांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा, डॉक्टरांची माहिती. मंत्रालयात झिरवाळांच्या दालनात लाच प्रकरणी लिपिकाला अटक. तर सचिवावर सुद्धा आरोप. वर पैसे द्यावे लागतात असा झिरवाळांच्या सचिवाचा दावा. तक्रारदार हरिराम घांची यांचा आरोप. मंत्रालयातील लाचखोर क्लर्कला 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. 35,000ची लाच स्वीकारताना राजू ढेंगरे याला एसीबीकडनं रंगेहात अटक. जिल्हा परिषद या ठिकाणी झडतीत आणखी 42,000ची रोकड जप्त. परभणीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा खरा चेहरा समोर आला. मुस्लिम महापौरावरून उपमुख्यमंत्री शिंदेंची टीका. तर परभणीमध्ये भाजपचे 12 मुस्लिम नगरसेवक. बोलण्याआधी जरा अभ्यास करा, तुमच्यासारख्या गद्दारांपेक्षा निष्ठावंत बरे, राऊतांचा पलटवार. मुंबईमध्ये स्थायी समितीसाठी भाजपकडून 3 नावांची चर्चा. प्रभाकर शिंदे, मकरंद नार्वेकर आणि हरीश भांदिरगे यांच्या नावांची चर्चा. स्थायी समितीचं अध्यक्षपद आता कुणाला मिळणार याकडे लक्ष. मंत्री गणेश नाईक यांचा उपमुख्यमंत्री शिंदेंवर पुन्हा निशाणा. नवी मुंबईतील भूखंड बिल्डरांच्या खिशात घातल्याचा आरोप. नगरविकास खात्यावर सवाल उपस्थित. मालेगाव महानगरपालिकेतील टिपू सुलतानच्या फोटोवरून वाद. उपमहापौर दालनातील फोटोवरून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. सोशल मीडियावरही टीकेची झोड. यवतमाळमध्ये जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत पाकिस्तानी गाड्यावर डान्स केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. भाजप नेते गोपाळ कलाने यांच्या तक्रारीनंतर मुख्याध्यापक आणि एका शिक्षकावर गुन्हा दाखल. पंतप्रधान कार्यालय आता सेवातीर्थमध्ये स्थलांतरित. पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन. सेवातीर्थमध्ये घेण्यात आलेला निर्णय 140 कोटी जनतेच्या जीवनात बदल घडवणारा असेल, मोदींकडून विश्वास व्यक्त. सरकारी शाळांमध्ये आता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर. तर राज्य सरकारची प्रशासकीय मान्यता. 165 कोटींचा निधी यासाठी पुरवणार. मुंबईमध्ये उद्या मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक. माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असेल. तर हार्बरवर कुर्ला ते वाशी दरम्यान दोन्ही मार्गांवर ब्लॉक. लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.